परमेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्मा तस्मै श्री गुरुवे नमः। साकुरम सुखतम ज्ञान दान ज्ञान प्रताप भगवान अवती गुरु नमस्ते। मग आपण तसं होतं असं खोकला येतो दात पडलेला येतो। ओंकार के अहंग्रह ध्यान थे ब्रह्मलोक की प्राप्ति का नियम। जैसे ओंकार रूप ब्रह्म की उपासना करने वाला ब्रह्मलोक की प्राप्ति द्वारा मोक्ष को प्राप्त होवे है, तैसे और भी उपनिषदन में ब्रह्म की उपासना कही है, तिनते यही फल होवे है। एक विषय असा चालला, ओमची उपासना करणारे, ओमचे ध्यान धारणा करणारे हे आपली गीता करते, पण त्याला कळलं काही, त्याने हे ऐकलं पाहिजे, पण ते म्हणते झेपत नाही बाबाचा, पण त्याच्या अभ्यासाला हे लय पोषक आहे, पण ती भावना नसलं आपण आग्रह करत नाही, जिथे ज्याची भावना तिथे त्याला सांगावं लागतं। असो ओमची उपासना सांगितली, त्याच्यात थोडं ज्ञानात चिंतन सांगितलं, त्याच्यात सत्य प्रकरण सांगितलं, आणि शेवटला लय चिंतन देखील ओमची उपासना सांगितली। त्याला उदाहरणं दिली, या कार्याचं जे कार्य त्या कारणावर ते कार्याचं लय असतं। घटाचं लय मातीत, मिठाचं लय पाण्यात, तसं विश्व तेजस प्राज्ञ हे देवाचे तीन आज्ञा। विराट हिरण्य गर्भ ईश्वर, ईश्वराचे असे तीन देह आहेत। तर विराट आणि जीवाचं हे विश्व स्थूल देह सारखं आहे, त्याचं चिंतन सांगितलं पंचभूतात्मक म्हणून। त्याच्यानंतर तेजस आणि हिरण्यगर्भ हे अपंचीकृत आहे, त्याच्यात त्रिपुटीचा विचार सांगितला। सांगतो ना, हे चिंतन गोड आहे रे, पण काय करावं, परमार्थ दृष्टीनं खूप गोड चिंतन आहे। अपंचकृत दृष्टीनं त्यांनी त्रिपुटी सांगितली, आणि एकाखाली एकच त्रिपुटी असते। आकाशात त्रिपुटी कोणची, वायूची कोणची, तेजाची कोणची, आपाची कोणची, पृथ्वीची कोणची। तर आकाशाची त्रिपुटी अंतःकरण, विशेष स्फुरण, दैवता विष्णू, हे आपलं अंतःकरणावर ही त्रिपुटीचा व्याप। मन त्याचा विषय संकल्प, दैवता चंद्र, बुद्धी त्याचा निश्चय विषय निश्चय, दैवता ब्रह्मदेव, चित्ताचा विषय चिंतन, चित्त चित्ताचा विषय चिंतन, दैवता नारायण, अहंकार अहंकार पृथ्वीचं तत्व अहंकार, त्याचा विषय मी म्हणणं, आणि दैवता रुद्र। हे पाचही भूत त्या त्रिपुट्या वेगळे वेगळे म्हणजे अपंचकृत आहेत। आणि स्थूल देह जे आहे
ते पंचमहाभूताच्या 25 तत्वाचं कर्ज म्हणलं. दॅट्स होल. आणि विचाराच्या दृष्टीनं एकाकाली एक त्रिपुटी जग नाहीच. हो, अरे लय सोपं आहे रे, काय सांगतो मला कळालं. त्रिपुटी कळली की काम भागलं. बघा त्याच्या खाली वापर हे सूक्ष्म त्रिपुटी जर तुम्हाला नाही कळली तर खाली डोळा, डोळे द्यायचं सूर्य आणि त्याला जाणणारी अंतःकरणाची वृत्ती. डोळा इंद्रिय, विषय रूप आणि त्या होतं सूर्य. आणि हे त्रिपुटी साक्ष भाष्य आहे. मग ते तो साक्षी स्वरूप आहे. तो साक्षी स्वरूपाच्या दृष्टीनं हे पदार्थ जे साक्ष भाष्य, साक्ष भाष्य पदार्थ म्हणणे पडत असतो. ऐकून का गुरूंचे चिंतन. परमार्थ कळलं तर काळीचार, नाही तर मग पाला. आता कोणी एक लक्षात ठेवतो त्यांना कोणी म्हणतं जग असतं तर त्याला मग जग कुठे सांग बरं. जग नाही ते का सांगल. त्रिपुटी आहे आणि ते त्रिपुटी साक्ष भाष्य आहे. साक्षी म्हणजे तो ज्ञान स्वरूप साक्षी आहे आणि ह्याला तू जाणतोस. पण हे बी कळलं ना मग त्याने लय चिंतन सांगितलं. मग ते लय चिंतन विराट स्थूल एक, सूक्ष्म हिरण्यगर्भ एक, ईश्वर आणि प्राज्ञ एक, सूर्य आणि ईश्वर एक, चार देहाचे चार आणि मग त्याचे आकार उकार किंवा हे तेच आहे असं सांगून हे मध्यम अधिकाऱ्याला अभ्यास आहे. त्याच्यातून जे मायाचा पावडाला गमतीत आहे. हे इंद्रजाली ही बंगाली आहे. गुरुजींनी सांगावं ढालगज आहे. ती करते आणि अंगावर येत नाही. ही ढालगज बंगाली विद्या जशी असते ना सगळं इंद्रजाल करते आणि इंद्रजाल नसतं काही खरं नसतं. तसं ही मायाचे इंद्रजाल आहे. काय त्रिभुवन इंद्रजाल आहे. साधूंचे विचार फार वेगळे आहेत. लौकिक विषयाचे नाही, विषय लौकिक बुद्धीचे नाही, शास्त्रीय बुद्धीचे नाही. आणि काही दोषामुळे तिथे जर त्याचा अनुभव नाही आला तर क्रमाने तो लोकांतरा जातो. ब्रह्म लोकांना तिचं ज्ञान होऊन मुक्त होतो. ही सगळं तरंगाचा आढावा आतापर्यंतचा. आणि ज्ञानाचा मोक्ष नाही. मग ते स्वरूप साहित्य मोक्षाचं वर्णन रात्री झालं. त्याच्यामध्ये थोडीशी दिशा दाखवली सलोकता समीपता साहित्याचा स्वरूपाचा असं दाखवलं. सलोकता म्हणजे त्या लोकाला जाणे, समीपता म्हणजे जवळ राहणं, स्वरूपाचा म्हणजे त्याचे जे काही पोशाख असणार ते घेणं युवराजासारखं, आणि साहित्याचं म्हणजे त्याचे लक्षण राहणं, आणि साहित्याचा म्हणजे ब्रह्मरूप होणं. हे चाललंय. आणि काही दोषामुळे 21 वर्गाच्या क्रमाने जातो. ब्रह्मलोकात जाऊन त्याला मोक्ष मिळतो ज्ञानाने. तेव्हा एखाद्या पवित्र कुळात जातो, संतांच्या कुळात जातो आणि तिथे त्याला ज्ञानाने मुक्त होतो. किंवा एखाद्या पुण्यवंत राज्याच्या ठिकाणी होतं आणि तिथं त्याला ज्ञान मिळून मोक्ष होतो. असंच झालेलं आहे. चला आता हे सगळं तरंग आहे का नाही असा. हां माझं वय किती शरीराचं, तुमचं किती आहे. अरे असा अभ्यास करावा लागतो तेव्हा वृत्ती मजात राहते. अंगावर घ्यावं लागतं शास्त्र. हो बरं आहे का. कधी खेळतो का आम्ही, ग्रंथ घेतो का हातात,
इतकं बिंबलं पाहिजे, मग तिची वरती त्या आनंदात रमते. चला वाचा. बरं मी तर काय करतो, मला तर तळमळ वाटतं आयुष्याचं मातेर होणे, बुद्धीचं मातेर होणे, पुन्हा ही शरीर नाही, पुन्हा हे आयुष्य नाही, नाही तर मग उपयोग नाही. वाच. जैसे ओंकार रूप ब्रह्म की उपासना करने वाला ब्रह्मलोक की प्राप्ति द्वारा मोक्ष को प्राप्त होवे है, झालं तो. सांगितलं ते आताच. तैसे और भी उपनिषदन में ब्रह्म की उपासना कही है. आणखीन जे उपनिषद आहे त्याच्यामध्ये ब्रह्माची उपासना सांगितली. उपनिषद म्हणजे वेद. तिनते यही फल होवे है. कोणत्या त्या उपनिषद अनेक आहेत, त्याच्यामध्ये उपासना सांगितली. त्या उपासनेच्या द्वारे ओमची उपासना. उपासना म्हणजे काय? ध्यान धारणा. उपासना या पदाचा अर्थ काय? ध्यान धारणा. मग सगुणाची उपासना, तुमची जी दैवत आहे ते दैवत प्रगट होणं ही सगुणाची उपासना. सगुणी भरतं निर्गुणी पावले. आणि निर्गुणाची उपासना ओमच्या अभ्यासानं होते. असं. आणि उपासना म्हणजे ध्यान, भगवंताचं ध्यान सगुण भक्तीमध्ये. आणि ज्ञानाच्या दृष्टीने ओमची उपासना म्हणजे निर्गुणाचं ध्यान. कारण ओम उच्चार केल्यावर कोणत्या आकाराची वृत्ती होती, आणि रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर कोणत्या आकाराची वृत्ती होती. रामकृष्ण हरी म्हणल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणल्यानंतर, ओम नमो शिवाय म्हणल्यानंतर एक आकाराची मूर्ती उभा राहते. पण ओम अहम सोहम याच्यात कुठे आकार. आणि हे ओम अहम, जे ओम आहे तेच मी आहे, सोहम म्हणजे तो मी आहे. मग असं जर विचार केला तर तुम्ही निर्गुणाचा अनुभव होता. पण निर्गुणाचा अनुभव होणं सोपं नाही, कारण विषय पामराला तर नाहीच नाही, पण शास्त्रीय पंडिताला होत नाही. का? हे तर बरं. याच्यावर गुरुजींची आठवण, गुरुजी सांगावं. दोन त्यांचे वाक्य राहायचे. नीट ऐका, कळल्यासारखं वाटेल, पण खरं कळलं एक वेगळं राहील. काय? तुम्ही परमार्थ कशामुळे पडलात आणि परमार्थ कशामुळे करायचा हे गुरुजींनी सांगितलेलं. ज्याला ऐकलं त्याला कळलं, कोणाला कळणारच आहे. तुम्ही परमार्थ कशामुळे पडलात आणि परमार्थ कशामुळे करायचा आहे. तर तुम्हाला दुःख नको म्हणून परमार्थ पडलात. हो, हे कोणी नाही सांगणार. परमार्थ कशामुळे पडला? दुःख नको म्हणून. कशामुळे करायचं कळत नाही म्हणून. कारण तो परमार्थ रूपात आहे, काय करायची गरज आहे, पण कुठं कळतंय. मग परमार्थ कशामुळे पडलं? दुःख नको म्हणून. कशामुळे करायचं कळत नाही म्हणून. हे तिथंच बाकीच नाही. म्हणून ओमची उपासना क्रमाने सत्य लोकांना जातो, तिथं ज्ञान होऊन मुक्त होतो. आणि आणखी उपनिषदामध्ये हीच उपासना सांगितली, आणि त्या उपासनेतून ते मोक्ष मिळतो, स्वरूपानंद प्राप्त होतो. परंतु अहंग्रह उपासना विना और उपासना ते ब्रह्मलोक की प्राप्ति होवे नहीं. ओमच्या उपासनेशिवाय सत्यलोक म्हणजे ब्रह्मलोक म्हणजे ब्रह्मदेव जिथं राहतो तिथेच प्राप्त होतो. दुसऱ्या उपासनेने तिथपर्यंत जात नाही. जी दुसरी काही सगुण उपासना आहे ती सगुण उपासना तिथपर्यंत जात नाही. तर कुठपर्यंत? ब्रह्मलोकापर्यंत. ओमची उपासना करणार मग तिथवर जातो. यह वार्ता सूत्रकार ने और भाष्यकार ने चतुर्थ अध्याय में प्रतिपादन करी. आणि भाष्यकार आणि सूत्रकार ना, सूत्रकार वेद व्यास, भाष्यकार शंकराचार्य, आद्यगुरु शंकराचार्य. त्यांना आज 5000 7000 वर्षाचा काळ आहे. आद्यगुरु शंकराचार्य त्यावेळेस असंच धर्माचा ऱ्हास जाता. आता जसं धर्माचा ऱ्हास आहे, धर्माचं आचरण नाही,
धर्माला किंमत नाही त्यावेळेस असंच घडतं. आता वागणुकीचा पत्ताच नाही राहिला. याचं एकच कारण आहे, माणूस ज्यावेळेस वर्णाश्रमाकडून बाजूला जातो त्यावेळेस रजगुणी राहतो. पैसा मिळवत नाही, प्रपंच नीट करायचा. पण प्रपंच नीट होत नाही, पैसा मिळत नाही, नुसतं पाप होतं. नाही कळणार. नाही पूर्वी पवित्र होतं, त्यामुळे समाधान होतं. म्हणून हे मी काय सांगायला, शंकराचार्य त्यांच्या काळामध्ये आता जे वातावरण भ्रष्टतेच आहे, आता वातावरण म्हणजे शास्त्रबाह्य आहे, त्यावेळेस तसं होतं. मग शंकराचार्यांनी ही ओमची उपासनेचं फळ तेच सांगितलं. आणि सूत्रकार म्हणजे वेदव्यासांनीही या उपासनेचं फळ तेच सांगितलं. काय फळ सांगितलं? ब्रह्मलोकाला जाऊन ज्ञान होऊन मोक्ष होतं हे सांगितलं. चला, जैसे नर्मदेश्वर का शिव रूपते और शालग्राम का विष्णु रूपते ध्यान कहा है, सो प्रतीक ध्यान है. हा, आता प्रत्येक ध्यान म्हणजे विष्णू परमात्म्याचं ध्यान. ते काळा गोट असतो ना, त्याला शालिग्राम म्हणावं. आणि त्या शालिग्रामाच्या समोर ते ठेवून विष्णूचे ध्यान करायचं आहे. त्याला प्रत्येक ध्यान म्हणावं. तेव्हा महादेवचे भक्त ते लिंग घेतात, त्याच्यावर महादेवचं ध्यान करतात. 5 तोंडाचा, 10 हाताचा असं त्याचे ध्यान करतात. चला, ह्याला प्रत्येक ध्यान म्हणावं. अहंग्रह नहीं. हा, अहंग्रह नहीं. हा. और मन का ब्रह्म रूपते और आदित्य का ब्रह्म रूपते ध्यान कहा है, सो भी प्रतीक ध्यान है, अहंग्रह नहीं. अहंग्रह ध्यान नाही. ते सूर्याची उपासना केली तर प्रत्येक ध्यान आहे, गणपतीची उपासना केली प्रत्येक ध्यान आहे, दत्ताची उपासना केली, प्रतिमेची उपासना केली तर प्रत्येक ध्यान. मग ते कोणता देव असतो तरी पण केल्यावर पुढे जात असतो, पण ते प्रगट झाल्यावर. नंतर मग सांगितलं त्या भागवतला, त्या भक्तीत रंगल्यावर वृत्तीला इकडे वाटत नाही, त्या आनंदात राहते, त्याची त्याला देहाचं भान राहत नाही, खायचं प्यायचं भान राहत नाही, कोणाला बोलत नाही. आणि प्रपंचाची दृष्टी आपल्या महिमेत असल्यामुळे लोक त्याला वेगळं समजतात. पण तसं नाही करायचं. अनुभव तर करायचा आहे आणि व्यवहारात तर बदलू द्यायचा नाही. ही मोठी कला आहे. आनंद तर भोगायचा, देवाला तर बोलायचं, पण व्यवहार बदलू द्यायचा नाही. ही जीवनमुक्त असतो, ही जीवनमुक्ती अवस्था. नाही तर ते आनंदात जर रमले तर देहाचा व्यवहार सुद्धा त्याला कळत नाही. चला, जैसे नर्मदा म्हणजे नर्मदा नदी आहे ना, तिथले खडे विष्णू म्हणतात, त्याला कोणी शंकर म्हणतात. नर्मदा के जेवढे कंकर वही शंकर आहे, असं एक म्हणणं आहे. तीनते ब्रह्मलोक की प्राप्ती होवे नाही. हा, जरी नर्मदेचा दगड असला तिथे जर विष्णूची किंवा शिवाचे ध्यान केलं तर त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होत नाही. ओमच्याच उपासनेने ब्रह्मलोकाला म्हणजे जिथे चतुर्मुखी ब्रह्मदेव राहतो त्या लोकाला ओमची उपासना करणारा जर हिचं तत्व नाही कळलं, जर हिचं स्वरूप आनंद नाही झाला प्राप्त, तर ते क्रमाने सत्य लोकाला राहतो असं शंकराचार्य आणि व्यास म्हणतात. सगुण अथवा निर्गुण ब्रह्म को अपने ते अभेद करिके चिंतन करे ताकू अहंग्रह ध्यान कहे है. आणि सगुण भक्ती असो की निर्गुण भक्ती असो, आपण ते एकच आहे अशा रूपाने ध्यान केलं तर ती ब्रह्म प्राप्त होते. मी ज्याची उपासना करते आणि मी एकच आहे म्हणून ते एक उदाहरण आहे. ते उदाहरण असं आहे, लंकेला विजय झाला, सगळ्याला निरोप घ्यायचा, सगळ्याला विचारलं, सुग्रीवला, नळला, जागवंताला, हनुमंतीला, माझ्याविषयी काय तुमचे होणार. रामप्रभूने विचारलं. कोणी सांगितलं तू माझा उपास्य देवता आहे, माझा असं. हनुमंतीला विचारलं. हनुमंतजी म्हणजे शिरण तुझा दास,
जीवानीचा अंश आणि आत्मस्वरूपण तुम्ही एक. म्हणून ववे मौलीचे अभिनय सेवा चित्त भरले जे माझा प्रसाद ते अभिनय रूपण सेवा मीच होऊन पांडवा करते माझी सेवा. अर्जुना मीच होतात आणि माझी सेवा करतात. हे सगुणाची उपासना सुद्धा निर्गुणाची. सगुणाच्या उपासनामध्ये सुद्धा तो रूपच होतो. इतकी उपासना झाली पाहिजे. हो, सांगणं सोपं आहे, कळणं सोपं आहे, वाचणं सोपं आहे, पण अधिकाऱ्याशिवाय घडत नाही. अधिकारी म्हणजे ज्याच्या ठिकाणी मन नाही, विक्षेप नाही, आणि ज्या ठिकाणी साधन चतुष्टता आहे, आणि ज्याला साधनचे विचार करतात, ऐकताना कळतात, आणि तो मात्र पुरुष नक्कीच तिथे जातो आणि सांगितलेलं केलेलं करतो. इच्छा चला म्हणून ओमची उपासना करणारा तो सत्य लोकांना जातो, बाकीचे जातात. काही ते ब्रह्मलोक की प्राप्ती होवे हे कोणा ओमच्या उपासनेने. चला हा हेडिंग बदलली. आता हा हेडिंग बदलली. हा उत्तरायण मार्ग से ब्रह्मलोक में गए को फेरी संसार की अप्राप्ति और ज्ञान द्वारा मोक्ष की प्राप्ति. उत्तरायण आणि दक्षिणायन. दक्षिणायन म्हणजे 6 महिने दक्षिणायन असतं आणि 6 महिने उत्तरायण असतं. दिवाळीच्या पाडव्यापासून त्याच्या आधी काही गुढीपाडव्यापर्यंत उत्तरायण आणि गुढीपाडव्याच्या नंतर पुढे दिवाळीपर्यंत दक्षिणायन. आणि दक्षिणायनामध्ये माणूस जात नाही साधू. बाकीचे जीवाला काहीच माहीत नाही. जे ओमची उपासना करणारे, जे देवाची उपासना करणारे, उपासना देवाचे ध्यान. उपासना ह्या शब्दाचा अर्थ देवाचे ध्यान करावं. म्हणून सुंदर ते ध्यान उभी उठीवर. सुंदर ध्यान भगवान जसा आहे तसं मनात येत जावा भक्तीच्या दृष्टीनं. ज्ञानाच्या दृष्टीने देव आणि मी एकच आहे. आणि त्याच्या पुढे जर कळलं तुला सुख हे तुझं स्वरूप, दुसरी वस्तू नाही. पण हे कळण्याकरता हे सगळं करायचं आहे. सुख हे तुझं स्वरूप आहे, सुख दुसरीकडे नाहीच. बायकत नाही, पायकत नाही, कलेत नाही, विद्वतेत नाही, शास्त्रीय पंडित होता येते, पण सुख जर नाही मिळत उपयोग होत नाही. आणि सुख हे तुझं स्वरूप आहे. आणि सुख हे जसं याला एक दर्शन द्यायला शास्त्रकाराने. बघा तुम्ही दर्पण घेता ते स्वतःच मुख पाहणे करता का दुसऱ्याचं है ना. तुम्ही मुख दर्पण घेता ते स्वतःच मुख पाहणे करता ना. तसं मग तुला सकाळी सांगितलं तू स्वतः का भागवत होता तुम्ही जग होता. शब्द हे भगवंताचं स्वरूपाचा अर्थ आहे. सकाळी चिंतन सांगितलं. हो बाप वस्तू उपयोग शब्द अमृताचा विषय अर्थ आहे. माऊली सांगतात बाप आश्चर्यकारक आहे. शब्द हे रूपरहित असणारं चेतन तत्व, रूपरहित असणारा परमात्मा, त्याचा शब्द अर्थ आहे. शब्दामुळे त्याचं स्वरूप कळलं जातं. मग त्याचं अधिकारी प्रकरण आहे, मला ते नाही सांगितलं. मग शब्द ही त्याच्या स्वरूपाचं ज्ञान करून घ्यायला अर्थ आहे. तसं तोच सुखरूप आहे. पण तो सुखरूप आहे, सुख हे भगवंत स्वरूप आहे. आणि हे कळण्याकरता साधूचेच विचार ऐकावे, साधूचा शब्दाचा विचार करावा. सर्व सुख गुणशास्त्र है ना. मग तेच सगळं गाथा ज्ञानेश्वरी भागवत हे वाची जावं. मग त्यात हेच लिहिलंय. म्हणून ओमची उपासना करणारा सत्य लोक जातो, बाकीची उपासना करणारा सत्य लोक जात नाहीत. चला पूर्व कहाचो मार्ग हे ताकू उत्तरायण मार्ग कहे हे. आता पाठच्या मागे जे मार्ग सांगितले त्याला उत्तरायण म्हणा. उत्तरायणामध्ये ते योगी जो असणारा ओमची उपासना करणारा तिथे जर त्याला स्वरूप अनुभव नाही आला तर तो क्रमाने जातो सत्य लोकांपर्यंत आणि तिथं ज्ञान होऊन मग. और देव मार्ग भी कहे हे. त्याला देव मार्ग म्हणतात, कोणी उत्तरायण मार्ग म्हणतात.
ता देव मार्ग ते ब्रह्मलोक को जो उपासक जावे है तिनको फेरी संसार नहीं होता. आणि ब्रह्मलोकाला गेला या मार्ग त्याला पुढे जन्म मरण नाही. जन्म नाही. ज्याला ज्ञान झालं स्वरूपाचं त्याला जन्म मरण नाही. आणि ओमचे उपासना करून सत्य लोकांना गेल्यावर तिथं ज्ञान होत त्याला जन्म मरण नाही. जन्म मरण येऊ देऊ नका असं म्हणतात. नाथराय सांगतात. काय सांगतात नाथराय? करा रे बापानं साधन हरीचे जेणे नाही जन्म एमाची यातना आळशी साधना करा. काही नाथराय म्हणते हे घडे हो, हे बाप्पा हो. माणूस बाप्पा का म्हणतो प्रेमाची भाषा. बाप्पा प्रेमाची भाषा. करा रे बाप्पानं साधन हरीचे भगवत प्राप्ती साधन कर. जन्म जन्म यमाची यातना असं साधन करा की ज्याच्याने जन्म मरून येणार नाही, यमाची यातना येणार नाही. यमाची यातना फार वाईट आहे. ते आता लिहिलंय साधन पण काय उपयोग नाही सांगून. हानीती मारिती तोडीची निष्ठूर यमाचे किंकर बहुसार अशी पत्र सरोवर खैराचे इंगळ निघताची जवळ तेल पाके त्याच्यावर ह्याला चालवावं लागतं. इथले तरी पोलीस लोक तुम्ही माणसं आहेत पण तिथल्या पोलिसाला कायदा आहे. इथले पोलीस भ्रष्ट आहेत आणि तिथले पोलीस कायदा आहे नाही. ती जी नियम आहे तीच करणार आहे. सांगू का बरं एक शब्द? तुम्हाला डुकरात जन्माला देव घालतो. कोणतं कर्म केलं कळतं का हे बोलणं? हो, हे बाकीचे जेवणी पशु पशुधिकाची जेवणी महापापी जन्म आहेत. म्हणून काय वाटते तू ज्ञानेश्वर? असेल संपत्तीला काय जन्म आहे? म्हणून ओमचीच उपासना करणं तो सत्य लोकांना तो मोक्ष होतो. त्याला देवाने मार्ग म्हणावा, त्याला उतारण मार्ग म्हणावा. मार्ग म्हणजे क्रम जाणं पायऱ्या पायऱ्या. किंतु ज्ञान होय के विदेह मुक्ती को प्राप्त होवे. आणि त्या लोकांना गेलं ज्ञान होतं आणि देहमुक्तीला प्राप्त होतं. विदेह मुक्ती म्हणजे त्याला देह राहत नाही. अरे काय चिंतन लई आठवतं पण काय उपयोग होत नाही. सांगा गुरुजींनी सांगावं. गुरुजींनी सांगावं 24 तास असून एक क्षण तरी वरती अवस्था भोगावी. गुरुजींनी सांगावं 24 तास असून एक क्षण तरी वरती रहित सुख भोगावं. आणि ते वरती रहित सुख भोगावया तुम्हाला जे साधन प्राप्त होते ते साधन अंगी करा. ते साधन अंगी करा. नाम चिंतन करा, ओमची उपासना करा, ज्ञान करा. ज्ञान म्हणजे काय भावना? ज्ञान म्हणजे स्वतःच्या स्वरूपाची बिनचूक ओळख. स्वतःच्या स्वरूपाची बिनचूक ओळख आणि तू सच्चिदानंद द्रष्टा ज्ञानी साक्षी स्वरूप तो आहेस हे बिनचूक करणे ह्याला ज्ञान म्हणावं. आणि हेच स्वरूप कळण्याकरता ओमच्या उपासनाने ओमच्या या नामामध्ये निर्गुणाचं स्वरूप आहे. ओम असं म्हटल्यानंतर वरती रूपरहित होते आणि ते असं करताना सत्य लोकांना तो हिताधिकारी असला तर मुक्त होतो. आणि मग याच्या खाली आल्यावर काय नाही हाय बरं नसल्यापेक्षा बरं आहे. मागचा पेक्षा पुढचा बरा आहे. आमच्या गुरूंच्या भाषेत सांगू का? मागच्यापेक्षा पुढचा बस. मांस खात नाही माळ करतो, मांस खाणारपेक्षा बरा आहे. आमच्या गुरूंनी बोला सोपं. आणि तसं वृत्तीशून्य अवस्था भोगणार सगळं श्रेष्ठ. वृत्तीशून्य अवस्था भोगणारा सगळं श्रेष्ठ आहे. व्यवहार आनंद असणारा 2 अंगी असतो आणि व्यवहारहित आनंद स्वरूप शुद्ध आनंद असतो. आता उगा विषय निघाला. आता हे आपण म्हणतो ह्याला सगळं हे झालं त्याला तो गोष्ट खरी आहे.
तितक्या टक्क्यावर त्याची बरोबर आहे. पण 24 तास वरती राहते का म्हणून 2 आणले. आणि हे म्हणायचं नसतं, पण आम्हाला लय बंधन आहे. गुरुजी म्हणायचे आम्ही गुन्हेगार आणि तुम्ही पोलीस. कारण आम्हाला कोणी काय बी विचारायचं ना, आणि त्याला होत म्हणावं लागतं. तुला जर दर्शन झालं ठीक आहे, चुकीचंच आहे, पण तेवढंच भागत नाही. आणि तुझ्या स्वरूपाचं ज्ञान झालं वरती बदलत नाही. कळलं तर तुझं सच्चिदानंद स्वरूपाचा अनुभव जर आला वरती बदलतच नाही. आणि तर बदलते की नाही. कीर्तन करतील, जीव घालतील, देव जेवतील, है का नाही, सगळे देव होते. पण स्वप्न आहे बरं का हे सांगायला आवडतोय. पण तुझी भूमिका सांगतो याच्यातला. हे काय सोपं आहे का? भगवान प्रगट म्हणून त्याच्यावर बोलणं सोपं नाही, कोणत्या गोष्टी नाही. पण तेवढ्याच भागत नाही म्हणून. अरे भगवंताचं दर्शन होणं काय किंमत आहे, तरी भागत नाही. साधूंचे विचार पुढे नाही. चला, म्हणून ओमची उपासना सत्य लोकांना तर भक्तीची उपासना नाही जात. उपासना म्हणजे देवाचं ध्यान. 6. ज्ञान के साधन जो गुरु उपदेशाधिक हे तिनकी भी अपेक्षा नाही. आणि तिथे गेलो ही जी ज्ञानाची साधना असणारी गुरु आहेत, विचार आहेत, तिथे त्या लोकात करणे का सगळी भूमिका तयार झालेली असते. तिथे ब्रह्मदेवन शरीरावर काम होते. किंतु ब्रह्मलोक में गुरु उपदेशाधिक साधन विना ही ज्ञान होवे हे. तिथे आपोआप ज्ञान होतं. याला एक उदाहरण सांगू का? पहिले डोंगर पेटायचे. आता तुम्ही काही हे करता, पण पहिले डोंगर आपोआप पेटायचे. तर त्या सूर्याच्या उष्णतेने तसं आपोआप भूमिका असल्यामुळे त्याचा मोक्ष मिळतो ब्रह्मलोकाला. काहे ते ब्रह्मलोक में तमोगुण और रजोगुण का तो लेश भी नहीं है. त्याच्यामुळं ब्रह्मलोकाच्या ठिकाणी रजगुण आणि तमगुणचं तेवढा इतकंही तिथे हे 2 गुण नाहीत. असं आहे. काय शास्त्र ऐकायचं त्याला. मनामध्ये इकडे घ्यायचं ते मनामध्ये काय नसतं. मनामध्ये स्वरूप चिंतनाशिवाय काहीच नसलं पाहिजे. तेव्हा हे मनामध्ये एक भगवंत तरी उभं राहावं, नाहीतर मना आपलं सुखात तर रमावं. ज्ञानदेव रम्य हे स्वरूप रमलेले अवस्था. ज्ञानदेव म्हणजे सगुण हे ध्यान. पुढं काय ज्ञानदेव म्हणे सगुण ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. काय गोड चरण आहे. सगुणाच्या भक्तीमध्ये जे ध्यान आहे ते ध्यान नाम किती त्याच्या मनात रंगतो भगवंत प्रगट होतो. नाम पाठ मौन म्हणजे प्रपंचाचे विचार नाही, हा असा त्याचा अर्थ आहे. पहिले काय तुकडा म्हणून ज्ञानदेव म्हणजे सगुण हे ध्यान. सगुण कोणतं ध्यान आहे? जिथं प्रपंचाचं मौन आहे, प्रपंचाचे विचारच नाहीत, आणि नाम पाठ आहे. नाम पाठ म्हणजे नाम मध्ये मन रंगले, मनातून नाम जात नाही, हे नामाचा पाठ आहे. आणि अशा नामाच्या पाठाला सगुणाचं ध्यान आहे. आणि प्रपंचाचं मौन म्हणजे प्रपंचाचे विचार नाही असं. आणि हे हरिपाठ आहे. ह्याला काय म्हणायचं? हरिपाठ. हे बी नंबर 3ऱ्या भूमिकेचा, नंबर 2री भूमिका, नंबर 3री भूमिका. निर्गुणाचा अनुभव शेवटची भूमिका. तोच निर्गुणात्मक आहे मध्यम भूमिका. सगुणाची भक्ती सगुण प्रगट झाला कनिष्ठ 3री भूमिका.
केवल सत्वगुण प्रधान वह लोक है. तिथं ते ब्रह्मलोक शुद्ध सत्वगुण आहे. तमोगुण नाही याते जडता आलस्यादिक नाही. आणि तिथं तमगुण नसल्यामुळे जड त्यामध्ये बुद्धिहीनता आळस हे दोन्ही नाहीत. आणि तमगुणामध्ये हे दोन गुण असतात, आळस आणि बुद्धिमंदता. रजोगुण नाही याते काम क्रोधादि रूप रजोगुण का कार्य विक्षेप नहीं. कळलं का? रजगुणाचं काय वर्म असतं ते? हे दोन असले तिथं कोणता गुण आहे? रजो. काम आणि क्रोध आहे तिथं कोणता गुण आहे? रजोगुण. रजगुण. आणि काम म्हणजे क्रोध म्हणजे क्रोध कळलं, पण काम म्हणजे काय? काम म्हणजे प्रपंच सुधारण्याची इच्छा. हो, आपला प्रपंच तेवढा इतका कमी नसावं ही रजगुणाची वृत्ती आहे. आणि ह्याला म्हणावं काम. आणि हे काम पूर्ण नाही झालं मग क्रोध येतो. क्रोध येतो म्हणजे राग येतो. चला, केवल सत्वगुण है याते सत्वगुण का कार्य ज्ञानरूप प्रकाश तालोक में प्रधान है. एक नीट ऐका. पापात्मक के पापे नरका जायचे, पापात्मक के पापे नरका जायचे, पुण्यात्मक के स्वर्ग जायचे. माते जेणे पडते शुद्ध पुण्य. हो, पापातून पाप जाणारे लोक नरकाला जातात, शास्त्र भाषा वागणारे. पुण्यात्मक के पाप नरका जायचे. आता पुण्यात्मक पाप कोणतं आहे का नाही? देवाची सेवा करत नाही, देव कोण प्रपंच मागायचा आहे, हे पुण्यात्मक पाप आहे. पण माते ज्याने पाहिजे माझी ज्याच्याने परत ते शुद्ध पुण्य. असं बोल. म्हणून नाही अधिकारी सवय मजा नाही. चला, संपला विषय. मंगली करून श्रीनारायण सच्चिदानंद स्वामी महाराज की जय. पण शास्त्र सगळं घेऊन चालतंय. काय